तुमचा एक छोटा व्हिडिओ तुम्हाला जेलची वारी घडवू शकतो. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. जर तुम्ही सोशल मीडियावर AI किंवा डीप फेक व्हिडिओ पोस्ट करत असाल तर आता तुमची काही खैर नाही. मोदी सरकारचा सर्जिकल स्ट्राईक आता थेट तुमच्या मोबाईलवर होणार आहे. काय आहेत नवे नियम पहा या विशेष रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन. AIचा धुमाकूळ आणि सरकारचा चाबूक अशी ही बाब आहे. तंत्रज्ञान प्रगत झालं पण त्याचा वापर आता भलत्याच कामांसाठी होऊ लागलाय. डीप फेक व्हिडिओच्या वाढत्या धोक्यामुळे मोदी सरकारनं आता कंबर कसली आहे. 20 फेब्रुवारी 2026 पासून माहिती तंत्रज्ञान नियम 2021 मध्ये मोठे बदल लागू होत आहेत. आता AI ने बनवलेला कोणताही बनावट मजकूर पोस्ट करणं महागात पडणार आहे. नवे नियम काय आहेत तेही ऐका. याआधी आक्षेपार्ह मजकूर हटवण्यासाठी कंपन्यांना 36 तास मिळत होते. आता फक्त 3 तासात तो व्हिडिओ किंवा फोटो प्लॅटफॉर्म वरून गायब करावा लागेल. तर दुसरा नियम आहे लेबलिंगचा. तुम्ही AI वापरून काहीही बनवलं तर त्यावर AI जनरेटेड असं लेबल लावलं सक्तीचं आहे. लपवाछपवी केली तर थेट कारवाई होईल. तर तिसरा नियम आहे तो मेटा डेटा आणि ओळख. प्रत्येक AI कंटेंटला एक डिजिटल ओळख असेल. त्यामुळे तो व्हिडिओ कुणी आणि कधी बनवला याचा छडा लावणं आता सोपं होईल. नव्या नियमांनुसार कुणावर कारवाई होऊ शकते तेही पाहूयात. तर मुलांशी संबंधित चुकीचा मजकूर, कुणाचेही खासगी फोटो किंवा व्हिडिओ AI ने मॉर्फ करणं, बनावट सरकारी कागदपत्र किंवा हिंसा पसरवणारा कंटेंट तयार करणं यावर 0 टॉलरन्स धोरण असेल. जर सोशल मीडिया कंपन्यांनी हा मजकूर वेळेत हटवला नाही तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील. थोडक्यात काय, तर आता शेअर करण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागणार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ अफवा पसरवणं असा होत नाही. तंत्रज्ञानाचा वापर प्रगतीसाठी व्हावा, विकृतीसाठी नको. डिजिटल इंडिया आता सुरक्षित इंडिया होण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. त्यामुळे मजकूर बनवताना मजा येईल पण चुकीची असेल तर पडेल खूप भारी. AI वापरताना ठेवा जबाबदारी असंच म्हणावं लागेल. तर मित्रांनो, सोशल मीडियाचा वापर करताना सतर्क राहा. तुमची एक क्रिएटिव्हिटी कायदेशीर कचाट्यात अडकवू शकते. तेव्हा नवे नियम पाळा आणि सुरक्षित राहा. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये पण नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.